नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय असणार आहे ज्याच्यावर खूप सारे ऑब्जेक्ट बनवलेले आहेत, ॲप्लिकेशन पण भरपूर आहे आणि फिजिक्समध्ये सगळ्यात आवडणार आहे हा माझा कन्सेप्ट आहे. कुठला? बर्नौली प्रिन्सिपल. का आवडतो ते बघा. तुम्हाला कधी क्वेश्चन पडलाय एरोप्लेन टेक ऑफ कसं करतं? एवढं 20 ते 30 टन एरोप्लेनचे वजन जाऊन चेक करा, मास जाऊन चेक करा गुगलवरती. व्हॉट इज द वेट ऑफ एरोप्लेन? एवढी जड वस्तू उडते कशी काय, टेक ऑफ कशी घेते? हेल्मेटला स्पेरिकल का शेप असतो? हा पण एक क्वेश्चन आहे. बर्ड कसे काय फ्लाय करतात? हा पण एक क्वेश्चन आहे. स्प्रे ॲटोमायझर म्हणतात त्याला. स्प्रे मारतो ना, सलूनवाले मारतात, पिस 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 पिस, त्याच्यातनं लिक्विड कसं काय बाहेर येतं? कधी आलाय क्वेश्चन तुमच्या मनात? याचं सुद्धा आन्सर या बर्नौली प्रिन्सिपलमध्ये लपलेलं आहे. म्हणूनच मित्रांनो, आजची व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज तुम्हाला समजणार आहे की ह्या सगळ्या गोष्टी काम कसे करतात. अजून एक राहिलं, तुम्ही जर फॅन ऑब्झर्व केला असेल तर फॅनचा जो ब्लेड असतो त्याच्या एका साईडला फक्त डस्ट असते, दुसऱ्या साईडला डस्टच नसते. असं कसं काय होऊ शकतं? याचं पण रिझन आहे बर्नौली प्रिन्सिपल. चला बघूया. आता एक स्टोरी सांगतो. बर्नौली एक स्विस सायंटिस्ट आहे. एकदा नदीच्या किनारी बसलेला आणि अशी नदी ऑब्झर्व करत होता, रिव्हर ऑब्झर्व करत होता. तर त्याला एक गोष्ट समजली. काय? रिव्हर अशी आहे, रिव्हरचा जो वायडर रिजन आहे, वायडर रिजन, तिथं रिव्हरचा स्पीड स्लो होता आणि रिव्हरचा जो नॅरो रिजन आहे तिथे रिव्हरचा स्पीड हाय होता. बिचारा आपला बर्नौली, ज्याच्या नावाने प्रिन्सिपल आहे, त्यानं ऑब्झर्वेशन केलं. जिथं वायडर रिजन आहे तिथं स्पीड स्लो आहे, जिथं नॅरो रिजन आहे तिथं स्पीड हाय आहे. याचा अर्थ वायडर रिजनमधून वॉटर कमी स्पीडने फ्लो होतं आणि छोटासा पाईप असेल तर त्यातून वॉटरचा स्पीड जास्त असतो. मग त्याने थिंकिंग काय केला, म्हणजे आता तुम्ही काय थिंकिंग करणार मला सांगा. आता इथं प्रेशर जास्त असेल की इथं प्रेशर जास्त असेल? जिथं फुल स्पीडने पाणी चाललेलं आहे तिथं प्रेशर जास्त असेल की जिथे हळूहळू पाणी चाललेलं आहे तिथं प्रेशर जास्त असेल? आता तुमचा कॉमन सेन्स काय सांगेल? मित्रांनो, इथं एक ट्विस्ट आहे. बर्नौलीने जे ऑब्झर्व केलं ना, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याला स्वतःला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की असं कसं होऊ शकतं. सब चौक गए, सबको धक्का लागा. काय धक्का लागला बघा. त्याने ऑब्झर्वेशन केलं, जिथं पाण्याचा स्पीड जास्त होता तिथं प्रेशर त्याला लो भेटलं आणि जिथं पाण्याचा स्पीड स्लो होता तिथं प्रेशर त्याला हाय मिळालं. हाच तर ट्विस्ट आहे बर्नौली प्रिन्सिपल मधला. इफ velocity of the fluid increases then pressure decreases. As velocity of fluid increases, pressure at that region decreases. As velocity of fluid decreases, समजा स्पीड कमी असेल, then pressure increases. तुम्ही म्हणाल असं कसं काय होऊ शकतं? इथं तर प्रेशर कमी पाहिजे, लिक्विड स्लो आहे. पण तुम्ही इमॅजिन करा मित्रांनो, तुम्ही या वाहत्या पाण्यात उभे आहात. हा पेन, इथं पाणी फुल स्पीडला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही उभे आहात. तर पाणी चाललंय पुढे, तुमच्यावर प्रेशर टाकायला पाण्याला टाईमच नाही. गोष्ट लक्षात येते का बघा. तुम्ही या फुल स्पीडच्या पाण्यात उभे आहात, पाणी तुम्हाला पुढे ढकलणार. तो ढकलणे आणि प्रेशर याच्यामध्ये फरक आहे ना. पाणी प्रेशर म्हणजे काय, पाण्याने चारी बाजून प्रेशर टाकला पाहिजे, पण इथे तर फुल स्पीडने पाणी आहे, पाण्याला थांबायला वेळच नाही. तो प्रेशर कसा का टाकेल तुमच्यावर? प्रेशर कमी. तिथं इथे दुसरी सिच्युएशन बघा. इथं पाणी स्लो चाललंय, मस्त आरामात चाललंय. मग आरामात चाललंय, जागा पण जास्त आहे. जर आरामात चाललेलं आहे तर पाण्याला वेळ भेटतो तुमच्यावर प्रेशर टाकायला चारी बाजूने. म्हणून जिथे स्पीड स्लो तिथं प्रेशर हाय, जिथे स्पीड फुल तिथं प्रेशर लो असतं. समजलं? आता बर्नौली प्रिन्सिपलचं आपण इक्वेशन बघूया. बर्नौलीने एक इक्वेशन बनवलं होतं. त्या इक्वेशनला कन्झर्वेशन ऑफ एनर्जी सुद्धा म्हणतात. म्हणजे बर्नौलीने इक्वेशन प्रूव्ह करण्यासाठी कुठला फॉर्म्युला यूज केला? चेंज इन वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. बर्नौली प्रिन्सिपल स्टेट्स दॅट वर्क डन बाय द फ्लुइड इज इक्वल टू सम ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी अँड चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आता आपण फॉर्म्युला डिराइव्ह करणार आहोत. चला तर डेरिव्हेशनला सुरुवात करूया. त्याआधी डायग्राम बघूया. एक पाईप आहे,
एक तोंड छोटा आहे, एक तोंड मोठा आहे. याचा एरिया A1 आहे, याचा एरिया A2 आहे. अँड ऑब्विसली A1 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन A2. आपण आता ऑब्झर्वेशन करायचं आहे. इथून इथपर्यंत लिक्विड जाणार आहे. इथून इथपर्यंत किती डिस्टन्स D1. त्याच टायमाला त्याच वेळेला इथलं लिक्विड ऑब्झर्व करायचं आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स D2 म्हणजे डेल्टा टी टाईमसाठी इथून लिक्विड इथे येणार, इथून लिक्विड इथे जाणार. साहजिकच हे डिस्टन्स जास्त असणार कारण नॅरो रिजन आहे आणि इथलं डिस्टन्स कमी असणार कारण वायडर रिजन आहे. याच्यामध्ये स्पीड जास्त असणार. V1चा स्पीड जास्त असणार, V2चा स्पीड कमी असणार आहे. समजलं इथपर्यंत? ओके. आता बघा मी याच्यातलं पहिला मास काढून घेतो. आता बघा याच्यात जेवढं मास असणार तेवढंच याच्यामध्ये मास असणार. इक्वेशन ऑफ कंटिन्युटीमध्ये बघितलेलं आहे. मग याच्यामध्ये मास किती आहे? मास इथं काढून घेतो. मास ऑफ फ्लुइड, मासचा फॉर्म्युला काय? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ओके. आणि व्हॉल्यूम किती आहे? A1 D1 एरिया मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. पण A1 D1 इक्वेशन ऑफ कंटिन्युटीमध्ये हे कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय? चेंज इन व्हॉल्यूम. याचा अर्थ मासच्या जागी आपण काय भरणार? डेन्सिटी मल्टिप्लाय बाय DV म्हणजे याच्यातलं व्हॉल्यूम, जे इथलं आणि इथलं मास सेम असणार आहे. चला तर आता स्टार्ट करू. पहिला काय काढायचं बघा? वर्क डन. वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो? वर्क डन फर्स्ट मायनस वर्क डन सेकंड. इथलं वर्क डन आणि इथलं वर्क डन याचं सबस्ट्रक्शन करू. वर्क डनचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट किती? इथून इथपर्यंत D1 F1 D1, तेच इथे पण येणार F2 D2. वर्क डनचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. ओके. फोर्सचा फॉर्म्युला काय? इन टर्म्स ऑफ प्रेशर, कारण फोर्स आणि प्रेशरमध्ये आपल्याला जोडी लावायचे. P इज इक्वल टू F अपॉन A. देअरफॉर Fचा फॉर्म्युला काय? P इंटू A. हा A इकडे आला. फोर्सच्या जागी काय ठेवणार? P1 A1 D1. झालं का तुमचं J1 P2 A2 D2. समजा. आता बघा A1 D1 किती आहे? रो DV. सॉरी, A1 D1 म्हणजे डेल्टा V, इथे डेल्टा V. P2 A2 D2 म्हणजे इथलं हे पण किती आहे? डेल्टा V और चेंज इन V. कॉमन काढा दादानो, कॉमन काढा. कॉमन काय गेलं झालं? DV आतमध्ये राहिलं P1 मायनस P2 DV. हे झालं वर्क डन. इक्वेशन नंबर फर्स्ट. चला वर्क डन झालं. चेंज इन कायनेटिक एनर्जी काढूया. इथपर्यंत 1/3 काम झालेलं आहे. चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? 1/2 mv स्क्वेअर फॉर्म्युला. V म्हणजे व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी म्हणजे इथली. फायनल व्हेलॉसिटी किती? V2. मास किती आहे? 1/2 mv1 स्क्वेअर. इकडची व्हेलॉसिटी. मास आपण काढलेला आहे. रो DV V2 स्क्वेअर 1/2 रो DV V1 स्क्वेअर. कॉमन काय याच्यामध्ये? 1/2 कॉमन आहे, रो कॉमन आहे, DV कॉमन आहे. राहिलं काय? V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. ही झाली कायनेटिक एनर्जी. इक्वेशन नंबर सेकंड. याचं काम झालं. आता काढतो पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल, पोटापासून मिळालेली एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी असे आम्ही शाळेत म्हणायचो. ओके. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? mgh मसाला. mgh मायनस mgh फायनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे इथली हाईट किती आहे? ही हाईट h2. सॉरी, ही बघा हाईट h2. इथली हाईट किती आहे? h1. एक पाईप खाली आहे, एक पाईप वरती आहे. मास g म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम आहे. मास किती आहे? रो DV h2 रो DV h1. कॉमन काढा. रो DV आतमध्ये राहिलं h2 मायनस h1. हा झाला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. इक्वेशन नंबर थर्ड. 1 2 3 पुट इन मेन इक्वेशन. कुठलं? पहिलं इक्वेशन. आता मी या इक्वेशनमध्ये ठेवतो, बाकीचं पुसून घेतो. या पाईपचं काम संपलं. बघा आता
वर्क डनचा फॉर्म्युला काय? P मायनस P2 dV इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी किती काढली? 1/2 कायनेटिक एनर्जी रो dV V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर कायनेटिक एनर्जी झाली. नंतर काय? पोटेन्शियल एनर्जी आपण इथं काढलेली आहे. रो dV H2 मायनस H1 ही वर्क डन आहे. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. कॅन्सल dV सगळ्यातून कॅन्सल. राहिलं काय? P1 मायनस P2 1/2 रो. आता हा 1/2 रो आहे, त्याने याला मल्टिप्लाय करतो. काय होईल? V2 स्क्वेअर. परत ह्या आतल्या टर्मला मल्टिप्लाय करतो. 1/2 रो V1 स्क्वेअर प्लस या रोने आतमध्ये मल्टिप्लाय करतो. कुछ तो जी 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 राहिला होता. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी राहिली, ती इथं राहिली, त्याच्यामुळे याच्यात आली नाही. मग याच्यात पण जी कॉमन काढून हा बाहेर आलेला आहे. रो जी H2 मायनस रो जी H1 या दोघांनी आत मल्टिप्लाय केलं. एकदा याला. ओके, आता काय करायचं बघा. 1 वाले टर्म एका साईडला घ्यायच्या, 2 वाले पलीकडे ढकलायच्या. म्हणजे काय ते बघा. P1 इकडं आहे, 1 अजून कोण? हा एक 1 आहे, याला इकडं आणतो. हे मायनस आहे, इकडं आलं प्लस 1/2 रो V1 स्क्वेअर. याला इकडं आणलं इज इक्वल टू इकडे प्लस रो जी H1 इज इक्वल टू सेकंड वाले तिकडे ठेवा. मग P2ला तिकडे नेलं, प्लस झाला. कोण राहिला? 1/2 रो V2 स्क्वेअर प्लस रो जी H2. दिस इज कॉल्ड बर्नौली प्रिन्सिपल बघा. हा कसला फॉर्म्युला आहे? 1/2 रो V1 स्क्वेअर कायनेटिक एनर्जी, रो जी एच mgh सारखा फील होतोय ना, पोटेन्शियल एनर्जी, प्रेशर, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी कुठल्या? फर्स्ट लोअर पार्टच्या इज इक्वल टू प्रेशर, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अप्पर पार्टची. दोन्हीही सेम आहे. दिस इज कॉल्ड कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कधीही चेंज होत नाही. मग हा फॉर्म्युला यूज करून बरीच न्यूमरिकल यूज करू शकता. इज इक्वल टू पुढे कॉन्स्टंट पण लिहू शकता. मला वाटतं बर्नौली प्रिन्सिपल तुम्हाला समजलेला आहे. राहिला प्रश्न काय की बर्नौली प्रिन्सिपलचा यूज काय? तो यूज तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगणार आहे. त्याचे बरीच यूज आहेत, ॲप्लिकेशन पण आहेत. एरोप्लेन कसं टेक ऑफ करतं ते पण तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. पुढच्या व्हिडिओची तुम्ही नक्की वाट बघा. स्प्रे कसा चालतो तो पण सांगणार आहे. माशाचा शेप, एरोप्लेनचा शेप, हेल्मेटचा शेप स्पेरिकलच का असतो त्याचं पण आन्सर तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे पुढची व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, इंटरेस्टिंग होणार आहे. पण आजसाठी बर्नौली प्रिन्सिपल कॉपी करा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.